उल्हासनगरच्या वडोल गावात दूषित पाणी पुरवठा होतोय। नागरिकांच्या या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत। नागरिकांना पाणी फिल्टर करूनच वापरण्याची वेळ आता येताना दिसतेय। आरोग्याचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत चाललाय। महिनाभर चांगलं आलं पाणी, त्याच्यानंतर पुरा गटरासारखं पाणी येतो आम्हाला। आमच्या घरात लहान लेकरं आहे, तेच पाणी पितात, त्याच्यामुळे माझी पोरगी किती आजारी पण पडली। कोणाला कंप्लेंट देणार, काय करणार, कोणच विचारायला येत नाही आम्हाला। इथं काय करणार तेच कळत नाही। ते आतिश दादा फक्त येतात आम्हाला विचारायला, बाकी कोण इथे येतच नाही चौकशी करायला, काय नाही। कसा प्यायचा आम्ही पाणी? आम्ही बेमार होतो, आमचा काय करायचं? आम्ही कुठं जायचा? कोणाला कंप्लेंट द्यायची रोजच्या रोज? कोण नाही काळजी घ्यायला येतो? आमचा पाणी कसला येतो, काय येतो, काहीच नाही। खाली आतिश येतो आम्हाला विचारायला, बाकी कोणी येत नाही। 1 महिना झाला पाण्याचा असा तरच चाललाय आम्हाला। नालीचा पाणी येतोय, काहींना किडे येतात, एवढा घाण वास येतोय की साधा हात धुण्यासाठी देखील तो पाणी आपण वापरू शकत नाहीये। तर काही ठिकाणी पाणी येतंय, घाण येतंय, आणि काही ठिकाणी पाणीच येत नाहीये, अशी म्हणजे वडोलगावमध्ये समस्या आहे। त्यात मुख्य कारण म्हणजे आता लाख रुपये खर्च करून महानगरपालिकेने पाईपलाईन टाकली होती का हा जो घाण पाणी आहे त्याची समस्या दूर व्हावी। तर महानगरपालिकेची पाईपलाईन टाकलेली आहे, तिथं ज्या कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिला होता त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी फक्त पाईपलाईन टाकली, मेन जी समस्या ती सुटलेली नाहीये। आणि मेन त्यांनी जे नळ जोडणीची दिली होती ती नळ जोडणी त्यांनी रोडावरती तशीच ठेवलेली आहे, खड्डे त्यांनी नीट भरलेले नाही आहेत। म्हणजे एकूण फक्त तो काम करून गेलाय, पण त्याचा फायदा कुठेच झाला नाही। महानगरपालिकेचे लाखो रुपये जे खर्च केला पूर्णपणे वाया गेलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।